केलं गड्या? विचार करा. अरे विचार करा जरा. मनुष्य देहाला आला, डुकरं जन्माला आले पण डुकरांनी आपलं काम सोडलं नाही. डुकरं जन्माला आले पण डुकरांनी काम सोडलं नाही. पशु पक्षी जन्माला आले पण पशु पक्ष्यांनी आपला धर्म सोडला नाही. माणूस मनुष्याच्या योनीला आला पण स्वतःचा स्वधर्म कधीच पाळला नाही. कधीच पाळला नाही. पशु की होत पण या नरका कचुना होय. एक बार नर करनी करे सो नरका नारायण होय. अरे ऐका, त्या लाकडाच्या एका तुकड्याला एवढ्या तुकड्याला छिद्र पडले. त्या लाकडाच्या तुकड्यातून स्वर काढले. एवढे गोड स्वर निघालेत, एवढे गोड स्वर निघाले. माणसाचं मन शांत होतं ते स्वर ऐकून. आपल्यापेक्षा या बासरीला सुद्धा आहे 2, 4, 6, 7, एक गुदद्वार आणि एक मूत्रद्वार, 9 छिद्र आहेत. 9 छिद्र. पण ही बासरी हरिनामात नाही वाजत. ही बासरी इथं नाही वाजत. ही बासरी इथं नाही वाजणार. इथं येणार आहे बघा ना, कीर्तन आहे, बयाबाबाचा सोहळा आहे. लोक जर पाहिले या झाडाला एक, त्या भिंतीला एक, पण इथं जर धमाका असता तर विचार करा का? आणि जिथून आमचे विषय वाढत असतील अशा संख्येला आम्ही गेल्याशिवाय राहत नाही. महत्वाचं आहे जीवनामध्ये, ऐका. आणि म्हणून तुम्ही जे एवढे लोक आहे ना बाबा, खरंच भाग्यवान आहे, खरंच भाग्यवान आहे. या नरदेहाला तुम्ही आम्ही आलो पण आम्हाला येण्याचं कारण समजलं नाही. आणि म्हणून बघा, जन्माला आलेलं पोरग, जेव्हा लेकरू जन्माला येते तेव्हा माय रडत असते. आणि लेकरू जन्माला आल्यानंतर झोपले का तुम्ही? नाही झोपले असेल तर सांगा, अंगाई गीत म्हणतो. लेकरू जन्माला येताना माय रडते आणि लेकरू जन्माला आल्यानंतर म्हणजे त्याचा पोवाडा सुरू झाला ना. म्हणून नाम आहे, म्हणून नामस्मरण आहे सुरुवातीला. 7 दिवस आपण देवाची सेवा केली, पण सेवा केल्यानंतर महिनाभर काम करणारा माणूस महिनाभर आपलं काम करत असतो. पण महिन्याचा शेवटचा दिवस आला की मालकाकडे जातो ना. कशाला? साहेब द्या ना. म्हणजे शेवटचा दिवस असतो मागण्याचा. कशाला? मागण्याचा. आणि आज मागावं लागतं. ए देवाले का सदैव एकटा पडून नसतोस तू. 7 दिवस आलो आम्ही इथे, 7 दिवस काम धंदे सोडून आलोय. एवढे काम होते आम्हाला. विसरली कामधंदा सासू सासऱ्या आनंदा. अरे सर्वाला विसरलो रे आम्ही. आमच्या शेतावरची कामं विसरले का? सर्व विसरून इथे आलो का? 7 दिवस इथं भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, वंदन केलं, नमन केलं. 7 दिवस तुझी सेवा केली. आणि आता सेवा केल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की देवा, आम्ही या संसारात राहून राहून खूप भागलो. शील आलाय आम्हाला, थकवा आलाय. आणि 7 दिवसाच्या प्रवचनानं, कीर्तनानं, या सत्संगानं आम्हाला असं वाटतं की आता हा संसार नकोसा वाटतोय देवा. आम्हाला याची निवृत्त व्हायचं आहे आणि तुझी ही भक्ती नेहमीसाठी करायची आहे रे. मग आम्हाला काहीतरी दे ना, आम्हाला काहीतरी दे. आणि म्हणून मागण्याचा दिवस आजच असतो. म्हणून आजचा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ब्रह्मलीन वैराग्य मूर्ती गाडगे महाराज की जय. संत बया बाबा की जय. आज के आनंद की जय. मेरी माता पिता की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. आणि म्हणून अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सर्वांनाच हा अभंग पाठ आहे. बसलेल्या सर्वांना अभंग पाठ आहे. की भजन झालं का आपण म्हणतच असतो.
ह्याची चिवडा देगा देवा वजन असं बोलतो ना, चिवडा एवढ्याच्या ह्याची जाणार आहे का? आता ऐका, जगाच्या पाठीवरती संत अनेक झाले, जगाच्या पाठीवरती संत अनेक झाले, पण एका संताचं एक एक वैभव आहे माझ्या. एका संताचं मी त्यांची माहिती सांगणार, तुमच्या मुखातून नाव आलं पाहिजे. आणि मला सांगा, तुम्हाला झोप लागायला लागली की मी कीर्तन बंद करतो, टेन्शन घेऊ नका. फक्त असे तोपर्यंत जागृतीत राहा, कारण आजची जागृती आहे आणि आपल्या ही अवस्था आहे, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्य. या जागृतीपासून तुर्यपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी हे हरिकीर्तन आहे. मी धन्यवाद देतो मंडळाला की त्यांनी माझा नंबर दुसरा लावला, दुसरा होताच पुन्हा माझा नंबर, पण मी विनंती केली होती मंडळाला, पण बाबांनाही लांब जायचं आहे, त्यांचे कीर्तन उद्या वनी वरोऱ्याला आहे आणि लेकरांनी वडिलाचं ऐकलं पाहिजे. आणि बाबांनी गोड सेवा दिली या ठिकाणी, म्हणून बाबांसाठी सुद्धा एक जोरदार टाळी वाजवली जाते. फक्त या भजनी मंडळाला मी विनंती करतो की मला तेवढं सांभाळून घ्या, कारण मी ऐकलं या भागातली सर्वात म्हणजे भजन पार्टी गाजली तुमच्या गावची आहे आणि त्याच्यामध्ये मी एकटा चालू आहे. आणि कसं असते, आपण एकटा आल्यानंतर इकडे जर जमलं नाही तर ढोलकवाला सरळच म्हणत असतो बरोबर म्हण, नाही तर मारील फेकून. पण ही सर्व मंडळी आमच्या सोबत आहे, तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारोळी आनंद. ऐका, या जगात संत अनेक झाले माय बाप, एका संताचं वैभव आहे. वारकरी संप्रदाय जर म्हटला तर वारकरी संप्रदायाला पायाही आहे आणि कळसही. पायाही आहे आणि कळसही आहे. तुमच्याकडे पाया म्हणजे फाउंडेशन असं ना, पाया म्हणजे जमिनीच्या आतमध्ये आणि कळस म्हणजे मंदिराच्या वर. आता बघा, या वारकरी संप्रदायाला पाया आहे, कळस आहे. या वारकरी संप्रदायामध्ये अशी संत आहेत की ज्यांचा अधिकार जरी शरीरानं पाहायला गेला, मूर्ती जरी लहान असली, कीर्ती महान असल्याशिवाय राहत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. संतांचं वर्णन आहे की छोटीशी मुंगी आकाशात उडाली आणि तिनं कोणाला गिळलं? सूर्याला गिळलं, सूर्याला. तुमच्याकडच्या मुंग्या आहे का एवढ्या हुशार? नाही, तुमच्या मुंग्या साखरच्या डब्यातल्या, साखर चोरून खाणाऱ्या. काही मुंग्या असतात चावल्या तर रातभर झोपू देत नाही, कोणत्या मुंग्या तेल मुंग्या. आणि काही मुंग्याचे बळे पप्पा असते, असे गोल्डन कलरचे, एवढे झाडावर असते ते दांबोडे का बांदोडे, दांबोडे ते चावले तर आग करत असते. एवढ्या मोठ्या माणसाने जर चावली तर ते आग करत असते, हत्तीच्या सोंडीत चावली तर एवढं हत्ती खाली पडत असते. कोण आहे? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. कोण असेल? कोण असेल त्या छोटीशा मुंगीनं सूर्याला गिळलं? ऐका बाबा, रस्त्याने चालत असताना हरिपाठ देवा तुम्हा आम्हाला त्या हरिपाठात सांगावं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा एक हरि आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मला. तो हा विठ्ठल तुझ्यातला आणि माझ्यातला एकच आहे, काही वेगळं नाही का? तुझ्यामध्ये असणारे सर्व घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक. तुझ्यातलं माझ्यातलं एकच आहे. आणि एवढं बोलल्यानंतर समोरून एक ते म्हशीचा पोरगा येत होता. तुमच्याकडे म्हस म्हणते का भस म्हणते? म्हस. बस हा बस बस. ते चार पायाची भस्म त्या म्हशीचे मिस्टर त्याला का नाही तुमच्याकडे? हल्या. बरं आहे, आमच्याकडे रेडा म्हणत असते, तुमच्याकडे हल्या म्हणत असते. बरं आहे, हल्या म्हणजे ते मन तुमच्या इकडेच निघाली वाटते. म्हशीनं राजलं असं आहे का? बरं आहे, म्हणजे तुम्ही कबूल केलं रांधणाऱ्या म्हशी असतात, तुम्ही म्हणाल खाणारे हले असतात. ते रेडा रस्त्यानं जात होता आणि ती
तरुण मूर्ती लोकांना सांगत होती, सर्व घटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ते समोरचा माणूस म्हटला, लेका सर्वाचा आत्मा जर एक आहे तर या रेड्याला सांग वेद बोलायला. बोलेल का हा रेडा वेद? त्या तरुण पोरानं म्हणावं, बाबा जर तुमची इच्छा असेल आणि भगवान परमात्म्याची जर कृपा असेल, वया बाबाची जर कृपा असेल तर तो वेद बोलल्याशिवाय राहणार नाही. त्या रेड्याच्या जवळ जातोय तो तरुण आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवतोय आणि सांगतोय, हे बाबा मी जसं बोलतोय ना तसं बोल. आणि रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा. असे कोण संत? कोण कोण कोण? संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ते या संप्रदायाचा पाया आहे. संप्रदायाचा पाया आहे. का म्हणतात त्यांना पाया? जाऊन पहा आजही तिथे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. देवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीने विज्ञान. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. जय हो. मला वाटतं आज मी माझ्याच माणसात कीर्तन करतो. आनंदाला बस. का म्हणतात पाया? कारण ज्ञानोबऱ्याची समाधी जमिनीच्या आतमध्ये आहे. ज्ञानोबऱ्याची समाधी जमिनीच्या आतमध्ये आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. ऐका, हे ज्ञानदेव आहे, हे ज्ञानोबर आहे पाया. मी बोललोय, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यास. कोण असेल ते मुंगी? ज्ञानोबऱ्याची छोटीशी बहीण नाव मुक्ताबाई. त्या काळातील 1400 वर्ष जिवंत असणारे संत चांगदेव बाबा. 1400 वर्षाचा महात्मा होता. एवढा अधिकार आहे. 6 महिने त्यांनी ध्यान साधना करावी आणि 6 महिन्यात जेवढेही मेलेले लोक असत ना दादा परिसरामध्ये, त्या मेलेल्या लोकांची प्रेत समोर आणून ठेवली जात होती. 6 महिन्यानंतर हा बाबा उठला. याची नजर पडली की मेलेले माणसं जिवंत होऊन घरी जात होते. एवढा अधिकार माझ्या चांगदेव महाराजांचा होता. काय असं नव्हतं सर्वसामान्य. अरे मृत्यू आल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य आहे ना. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. पुढे बालत्व रोग पीडा क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. आणि 100 वर्ष झाले ना तो यमराज आला. बरं, यमराजाला कोणी घाबरतं का आपल्या इथं? तुमच्या तर कोणी यमराजाला घाबरतात का? घाबरावंच लागते त्याला. कारण तो सर्वात मोठा भारी माणूस आहे. तो आल्यानंतर कोणाचं काहीच चालत नाही. आणि मरण टळत नाही. मरण कधी टळत नाही. बाबांनी आताच सांगितलं, मरण हको का बाण आहे जीना उगार. एकदाचा असा प्रसंग मी मागच्या जन्मातला सांगतो. माझी मेमरी डिलीट नाही झाली म्हणून मला आठवतं. मागच्या जन्मामध्ये ते यमराज आपल्या 4 व्हीलर वरती आहे. त्यांची 4 व्हीलर म्हणजे कोणती? यमराजांची 4 व्हीलर रेड्यावरच स्कॉर्पिओ नाही, स्कॉर्पिओ प्युअर गाडी.
त्या हल्यावर आले आणि आल्यानंतर त्यांनी लिस्ट आणली मरणाऱ्यांची आणि पहिला नंबर अंगणात आली फोर व्हीलर. म्हणले कावळे महाराज जय हरी. मी म्हटलं झालं आता आपली तयारी, कारण याला किती काही सांभाळा हे मेल्याशिवाय राहणार, नाही. हे गेल्याशिवाय राहणार नाही. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार. त्याची काळोबा खाणार, देह जाणार जाणार, त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. ते रेड्यावर उतरले आणि माझ्याकडे आले.